तिलोत्तमा मॅडमला कसं समजावू काहीच कळत नाहीये. पण आता वेळ घालवून नाही चालणार. काही झालं तरी लवकरात लवकर तारा मॅडम आणि सोहम भाऊजींना घरी आणावंच लागेल. काय झालं? कसला विचार करतेस? पुन्हा काय घडलं का? अजून तरी नाही, पण आता घडणार आहे. काय घडणार आहे मला जरा नीट सांगशील का? मी सुमन सरांच्या घरी गेले होते तारा मॅडमशी बोलायला. काय म्हणाली तारा? तारा मॅडमचं असं म्हणणं आहे की त्यांना या घरात आणण्यासाठी मी तिलोत्तमा मॅडमशी बोलायला हवंय. खूप हट्ट करत होत्या त्या. आणि तुम्हाला सांगू सोहम भाऊजी काय म्हणाले की जोपर्यंत आई ताराला घरात घेऊन येत नाही तोपर्यंत मी आईचं तोंड सुद्धा बघणार नाही. हे तू आत्ता बोलणार आहेस आईशी? तुला माहिती आहे ना? माहितीये मला, पण आता काय करू, मला बोलावं लागेल ना. मी तारा मॅडमला बोलले की मी काही झालं तरी ह्या सगळ्या परिस्थितीतून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढेल. पण आई अजून आली नाहीये. मी आत्ता बाबांनाच भेटून आलोय. हो माहितीये मला. मी बबलू दादांना सांगून ठेवलंय जेव्हा तिलोत्तमा मॅडम येतील तेव्हा मला कळवा म्हणून. पण सारंग सर, मला तिलोत्तमा मॅडमच्या समोर जायलाही खूप भीती वाटते. मला टेन्शन आलंय. समजू शकतो मी. आईला राग येऊ शकतो या गोष्टीवरून. हो ना, पण खरं तर आज सकाळी त्या स्वतःहून बोलले माझ्याशी, म्हणून थोडं धाडस आलंय मनात. पण तरी मला मला भीतीच वाटते. तुम्ही चला ना माझ्यासोबत प्लीज. हो, काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत. अजून एक चांगली गोष्ट घडली. नील आला तो ऑफिसमध्ये. कामामध्ये लक्ष देत होता. किती चांगली बातमी दिली आहे तुम्ही. आता हळूहळू सगळं ठीक होईल. पण एक गोष्ट खटकली. माझ्यासोबत आला नाही तो. मला टाळत होता. कदाचित त्यांना तो विषय किंवा त्याबद्दलची चर्चा टाळायची असेल. आपण त्यांना थोडा वेळ देऊयात. चला, आई आल्या. जा बोलून घ्या आईशी. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? नाही, मी नाही. बबलूला घेऊन जा. ए सारंग सर चला ना. चल चल.